नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव ईश्वरीला सांगतोय, मी सिंदूर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर ईश्वरी त्याला म्हणते, मला काहीही बोलायचं नाहीये, पण मी सिंदूर प्लीज लिसन टू मी असं म्हणत ना अर्णव तिच्या पाठीपाठी जातोय. मी सिंदूर प्लीज लिसन टू मी असं त्याचं चाललंय नुसतं, पण ईश्वरी काय ऐकायला कबूलच नाही. आणि ईश्वरी सरळ ना बाबांच्या तिथे रूममध्ये जाते आणि प्रेक्षकांना ती बाबांकडे अशी बघत असते. तर अर्णव तिथे पण पोचलाय. तर ईश्वरी विचारते की का आलाय तुम्ही इथे? माझे बाबा कोमातून बाहेर आलेत, हे तुम्हाला बघवत नाहीये का असं विचारते ईश्वरी अर्णवला. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर म्हणजे ताईला बघितलंस ना, माझ्या काय कंडिशन आहे तिची हे बघतेस ना तू, डॉक्टरांनी सांगितलं तिला धक्का बसेलाही काही सांगू नका. तर ईश्वरी म्हणते, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय, माझा काय संबंध? तरी अर्णव ओरडून म्हणत असतो, संबंध आहे. पण तो पण हळू आवाज करतो आणि म्हणतो, संबंध आहे मी सिंदूर, संबंध आहे. प्लीज शांतपणे सगळं ऐकून घे प्लीज, आणि मी जे सांगेन ते क्रॉस चेक करायला ताईकडे जाऊ नकोस, ती कोलॅप्स होईल. आणि ट्रस्ट मी काहीच खोटं सांगणार नाहीये तुला. तर आता ईश्वरी म्हणते, बोला तुम्ही पटकीनी बोला जे काही असेल ते. तर तू ज्या राकेश नायकशी लग्न करणार आहेस तर तो माझ्या आता असं म्हणेपर्यंत तिकडनं ईश्वरीची असं हाक मारली आहे बरं का. आणि कोण आले बघा, राकेश नायक म्हणजेच राजेश भोसले, तो आलेला आहे बरं का इकडे. आणि आता अर्णव शॉक झाला आहे त्या राजेशला बघून, कारण त्याने तर त्याला बांधून वगैरे ठेवलेलं असतं, फुल प्लॅन केलेला असतो. पण शेवटी तो राजेशच आहे ना, विलन तर पाहिजेच ना. तर त्यामुळे तो इकडे सुटून आला आहे. त्यामुळे आता दोघं पण कशी बघतायत बघा त्याच्याकडे. अर्णवला त्यानं काहीच सांगू दिलेलं नाही आहे. आणि आता तो पुढे येऊन काय म्हणतोय बघा, हात तरी कशी मात्र, डोळे बघा कसे खुनसे बिनसे दाखवलेत त्याच्याशी एकदम. आणि बघतोय बघा कसा तो काटा येतोय बरं का त्याचं बघणं बघून. तर हो मीच राकेश नायर असं इकडे तो राकेश सांगतो, कारण अर्णव त्याला विचारत असतो तू म्हणून. आता राकेश आणि अर्णव समोरासमोर आलेत आणि समोरासमोर येऊन यांची टशन चालली आहे बरं का पुढे. तर प्रेक्षकांनो, आजपासून नवीन आजी आपल्याला बघायला मिळणार आहेत बरं का, कारण आजींची रिप्लेसमेंट झालेली दिसतीये. कारण इकडे आजी आलेल्या आहेत आणि त्या असं गणपतीचं डेकोरेशन वगैरे सगळं असं बघतायत. आणि कुठे कोणी दिसत नाही असं म्हणतायत घरात येऊन. आणि हाका मारतायत, वल्लरी ए वल्लरी. तर आई असं म्हणत, नाही आलात तुम्ही असं म्हणत, आजी असं म्हणत ना लावण्य आणि वल्लरी दोघीजणी येत आहेत तिकडनं. तर मावशींची तब्येत कशी आहे? तर आजी सांगताय तिकडे तिला डिस्चार्ज दिला आणि तडक इथे आले. विसर्जनाला यायचं होतं ग मला, पण रस्त्यात इतकं ट्रॅफिक ना काय विचारू नकोस. पण आपला गणेशोत्सव नीट पार पडला ना. तर वल्लरी एकदम म्हणते, आई अगदी नीट छान पार पडला, सगळं कसं तुम्ही शिकवल्यासारखं केलं मी. नैवेद्य, पूजा, आरती सगळं अगदी सार संगीत पार पडलं. राजी विचारतात, सगळं एकटीने केलं? तर लावण्य हसायला लागते. तर वल्लरी म्हणते, हो एकटी कुठे होते मी, तुमची होणारी नाचून होती ना माझ्या मदतीला. आणि मग लावण्याकडे बघतात आजी आणि मग, बरं का आई, यावेळेला ना उकडीचे मोदक सुद्धा लावण्याने केले होते आणि आपल्या अर्णवला इतके आवडले. हो ना ग? तर लगेच लावण्या म्हणते, हो खूप आवडले यारला मोदक. तर लगेच आजी म्हणतात, वा छान. आणि अंजली कुठे असं विचारतात. तर ती दिसत नाही आहे. तर वल्लरी म्हणते, अहो आजी, अंजलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. का हॉस्पिटलमध्ये का? तर अहो आम्ही विसर्जन करून आलो ना, तर ती चक्कर येऊन पडली. आणि हल्ली ना तिचे हे प्रमाण खूप वाढत चाललंय हो. तिला ना टेन्शन झेपतच नाही आहे, कधी कशाचा ताण येईल ना काहीच सांगता येत नाही. तर लावण्य लगेच बोलते, मला तर असं वाटतं AR आणि ईश्वरीबद्दल ना कळलं असणार आहे त्यांना, त्याचंच टेन्शन आलं आणि त्यांनी स्ट्रेस घेतला. तर लगेच ना आजी म्हणतात, आता अंदाज बांधत बसायची ही वेळ नव्हे. वल्लरी, अविनाशला फोन कर आणि तिची तब्येत कशी आहे ते विचार आणि मला सांगायला ये. तर आजी हो म्हणतात आणि म्हणतात, मी तोपर्यंत दिवा लावून येते देवाजवळ असं म्हणत आजी आता निघून गेल्यात बरं का तिकडनं. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे बघूया बरं. या नवीन आजी कशा वाटल्या ते सांगा तुम्हाला. तर इकडे ना प्रेक्षकांनो वल्लरी लावण्याला काय म्हणते आजी गेल्यानंतर बघा. ती म्हणते, ओल्ड लेडी ना अगदी बरोबर वेळेत आली. आता तुझं आणि अर्णवचं लग्न लवकरात लवकर होण्यासाठी तिला जरा चावी मारते. तर लगेच लावण्य म्हणते, गो अहेड असं सांगते आता. आणि केस बीस आपल्या स्टाईलमध्ये उडवते आणि दोघींचं लक्ष त्या आजींकडेच आहे. प्रेक्षकांनो, राकेश इथे ना अर्णवच्या समोर आला आणि म्हणतो, ईश्वरीजींचा होणारा नवरा असं सांगतो बरं का. आणि ईश्वरी ना एकदा अर्णवकडे आणि एकदा राकेशकडे बघते. आणि मग प्रेक्षकांनो इकडे अर्णव ईश्वरीकडे बघतो. तर त्या दोघांना एकत्र बघून, हा तो अर्णव राजे शिर्केने असं लगेच राकेश विचारतो. आणि म्हणतो, काकांची ही अवस्था करणारा माणूस इथे काय करतो ईश्वरीजी? आणि काय रे आता काय प्लॅन आहे तुझा असं म्हणत ना राकेशचं बोलणं सुरू झालं आता अर्णवसाठी. आणि अर्णव बघा कसा बघतोय त्या राकेशकडे. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो,
खरं सांगायला कोणत्या प्लॅनची गरज नसते. तर बघा अजून धमक्या देतोय हा, असं राकेश म्हणतो. तर अर्णव म्हणतो आता की ज्याची बाजू खरायची असते ना त्याला कोणीही धमकी द्यायची गरज नसते. आणि म्हणतो तुझा प्लॅन काय आहे ना ते सगळं खरं खरं. तर लगेच राकेश म्हणतो गप, तुझं काही ऐकायचं नाही आहे. आणि या दोघांना असं बोलताना बघून ना ईश्वरीने वेळेवर प्रश्न विचारला आणि ती म्हणते तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना. तर प्रेक्षकांना ना तिचा हा प्रश्नाचं उत्तर ते अर्णवच देतो आणि तो एकदम म्हणतो खूप चांगलं ओळखतो. आणि अर्णवकडे ईश्वरी बघायला लागते एकदम. अर्णव म्हणतो याची आणि माझी भेट नेहमी होता होता का राहायची याचा आता तरी विचार कर मी सिंदूर. तर राकेश म्हणतो तिला कशाला सांगतोयस विचार करायला, त्या कशाला विचार करतील या गोष्टीचा. आणि भेट होत होता राहायची कारण आज ती भेट इथे या क्षणी व्हायची होती, म्हणजे दवाखान्यामध्ये व्हायची होती असं राजेश म्हणतो बरं का. आणि म्हणतो इथे येण्यासाठी मला किती त्रास सहन करावा लागला असेल ह्याची आयडिया असेलच तुला, असं म्हणून ना राकेश म्हणतो मुद्दामून इकडे अर्णवला. आणि मग प्रेक्षकांना ते फ्लॅशबॅक दाखवले की कसं तोंडाने गाठ सोडून इकडे राकेश सुटून आलाय. ते अगदी पायाची गाठ अशी सोडतो आणि जीवाच्या आकंताने स्टूल टेबल असं ते खुर्ची जी काही आहे ती बाजूला करत करत एकदम तोंडाने आपली ती गाठ सोडून ना तो तिथनं आता पळून आलाय. हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं. आणि पळून येत असताना तो काय म्हणतोय बघा. राकेश ते सगळं सोडतो, तोंडाचा रुमाल बिमाल हातापायचे सोडतो आणि म्हणतो अर्णव राजेश शिर्के फसला तुझा हा प्लॅन, असं म्हणत ना राकेश ते स्वतःशीच असतो आणि म्हणतो येतोय मी, असं म्हणत ना आता तो कसा पोचला हे त्याने इनडायरेक्टली सांगितले बरं का अर्णवला. आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडतंय बघा. काहीही झालं तरी वेळेवर येणारच होतो मी, कारण आता संजय काकांची पूर्ण काळजी घेणार आहे मी, असं एकदम सांगतोय बरं का. आणि प्रेक्षकांना आता बघा पुढे काय घडतंय ते. राकेश नाही ते जातो त्या संजय काकांच्या जवळ, म्हणजे बाबांच्या जवळ जातो तिथे. आणि तो सांगतोय एकही मिनिट एकटं सोडणार नाही आहे मी यांना आता वगैरे असं चाललंय त्याचं. आणि मला त्यांची किती काळजी आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मला. ईश्वरीजी अहो हा माणूस इथे आलाय, हे जर का काकांना कळलं तर किती संताप होईल त्याचा. तर तुला जे बोलायचं ते बोल, ते सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही असं इकडे अर्णव म्हणतो. तर ईश्वरी म्हणते पण हे बघा माझ्यासाठी आत्ता फक्त माझ्या बाबांची तब्येत जास्त महत्त्वाची आहे, बाकी काही ऐकण्याची इच्छा नाही आहे माझी, असं ईश्वरी म्हणते. तर लगेच राजेश काय म्हणतो बघा. तो म्हणतो बरोबर आहे ईश्वरीजी तुमचं, अहो बाबांची अवस्था बघा कशी केली या माणसाने, हा माणूस ना फक्त आणि फक्त त्रास देऊ शकतो लोकांना. तर अर्णव म्हणतो त्रास संपवण्यासाठीच आलोय मी ते. तर लगेच ना पुन्हा धमक्या देतोय हा ईश्वरीजी असं राकेश म्हणतो. आणि म्हणतो पण आता नाही, पण आता मी इथे आहे, आता मी काळजी घेणारे काकांची, असं म्हणत ना त्या बाबांच्या डोक्यावर हात ठेवतो बरं का हा राजेश. आणि मग प्रेक्षकांना पुढे जे काही घडतंय ते बघा, कारण इकडे ना अर्णवचं लक्ष जातं बाबांच्या पायाकडे. तर बाबांचा पाय असा ना जोरजोरात हालायला लागलाय आणि इकडे अजून राजेशनं ना डोक्यावर हात ठेवलेला तो काढलेला नाहीये. आणि आता बाबांचे डोळे बघून जे काही आहे ना तर राकेश पण असं घाबरल्यासारखा करतोय बघा, त्याला पण भीती वाटते. ईश्वरी एकदम बाबा असं म्हणते आणि बाबा बाबा काय होतंय तुम्हाला, असं ईश्वरीचं चाललंय. आणि बाबांना फक्त राकेशकडे एक नजर करून असं बघतायत. आणि मग प्रेक्षकांना राकेश बघा तरीसुद्धा खुनशी नजरेनंच बघतोय इथे बाबांना. आणि अर्णव मात्र या सगळ्या प्रकाराकडे एका वेगळ्या नजरेनं बघतोय. बाबांचा पाय कंटिन्युअसली हलतोय, ते बहुतेक पायाने नाही म्हणतायत राकेशला असं वाटतंय, पण हे कुणाला समजून येत नाहीये पटकन. आणि बाबा एकदा अर्णवकडे पण बघतात आणि ऊ करत असतात, म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं ते दाखवत आहे तिथे. पण प्रेक्षकांनो ते एवढा सस्पेन्स ठेवला आहे ना की जेणेकरून आपण एपिसोड बघितले पाहिजेत, त्यामुळे ते काही लगेच आता सांगितलेलं नाही आहे इथे. आणि आता इकडे बाबांची जी काही रिॲक्शन आहे ती बघून एकदम बाबा एकदा राजेशकडे बघतात एकदा अर्णवकडे बघतात असं सगळं चाललंय. आणि जो जोरात पाय हलवतात. आणि प्रेक्षकांना इकडे बाबांना आठवतंय बरं का की त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला ते, कारण इथे फ्लॅशबॅक दाखवला त्यामध्ये बाबा इथं आठवतात, बाबा फोनवर बोलत येत असतात. आणि राकेश असं म्हणतात बरं का बाबा त्या गाडीकडे बघून, ज्या गाडीने बाबांना उडवलेलं असतं त्या गाडीला बघून. आणि हे सगळं बाबांना आठवल्यामुळे ना ते एकदम पॅनिक झाल्यासारखे झालेत. आणि तो राकेश आहे ते त्यांच्या लक्षात आलंय, त्यामुळे खूपच त्यांचं असं पॅनिक मुवमेंट चालली इथे. आता खरंच बाबांना म्हणजे बाबा सांगू शकतील का की हा जो काही ॲक्सिडेंट आहे तो राकेशनं केला आहे, अर्णवनं केला नाही आहे. ते एकदा बाबा ईश्वरीकडे बघतायत आणि एकदा अर्णवकडे बघतायत. ईश्वरीला पण काही समजत नाही जे काही चाललंय ते. आणि प्रेक्षकांना इकडे राकेशची नजर बघा कशी खुनशी दाखवली आहे आणि तो एकदम कसा बघतोय ते बघा. जाम भीती वाटते बरं का या राकेश नावाच्या माणसाची.
प्रेक्षकांनो अर्णव तेवढ्यात विचारतोय की तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? तर हो 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 असं काहीतरी बोलल्यासारखं करतायत बाबा आणि पाय जोरजोरात हलवतायत. एकदा राकेशकडे बघतात आणि एकदा अर्णवकडे बघतात. तर काका काका बोला ना, काय सांगायचं आहे तुम्हाला? असं म्हणत नाही. इकडे आता राकेशनं बाजू आपल्या हातात घेतली. काही सांगायचं आहे का काका? मी आहे इथे, मला सांगा काका, असं म्हणतोय तो मुद्दामून. तरी पण बाबांचं लक्ष ना अर्णवकडेच आहे. इथे बाबा अर्णवकडे बघतायत. आता ईश्वरी दोघांकडे आळीपाळीनं बघते. बिचारीच्या काही डोक्याच्या बाहेरचं आहे बहुतेक. काही समजतच नाही नेमकं काय चाललंय ते. बाबा खूपच पॅनिक झालेत. अर्णव एकदम म्हणतो तुम्हाला मला काही सांगायचं आहे का असं विचारतो. आधी त्याने काय सांगायचं का असं विचारलं होतं आणि मग मला काय सांगायचं का असं विचारतात. तर प्रेक्षकांनो इकडे ना त्यांना सांगायचं आहे की तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, हेच सांगायचं आहे त्यांना, असं राकेश ओरडतो. आणि मग प्रेक्षकांनो ना अर्णव राकेशकडे बघायला लागतो आणि मग लगेच काका तुम्हाला हेच सांगायचं आहे ना, तुम्हाला याच माणसाने ॲक्सिडेंट केला ना, तुमचं हेच सांगायचं आहे ना तुम्हाला, असं सगळ्यांना राकेश मुद्दामून विचारतोय बाबांना आणि म्हणतो बघा बघा किती त्रास होतो या माणसामुळे बाबांना. ईश्वरीजी अहो तुम्ही त्यांना तर लगेच तुमच्यामुळे माझ्या बाबांना त्रास होतोय, दिसत नाहीये का तुम्हाला? तुम्ही प्लीज जा इथून, असं ईश्वरी म्हणत असते. तर अर्णव नुसता मी सिंदूर म्हणत असतो. तर ईश्वरींना डायरेक्ट काय करते बघा, राकेशचं ऐकून ना ईश्वरी अर्णवच्या हातालाच धरते बरं का डायरेक्ट इथे आणि ना जा इथून तुम्ही म्हणत अर्णवला अक्षरशः ढकलून देते दरवाजाच्या बाहेर. आणि प्रेक्षकांनो राकेश ना तेवढ्या तिथे अर्णवला डोळा मारतो बरं का हळूच आणि मग बाबांकडे बघतो. तर बाबांचं अजूनही म्हणजे ह्याचं चाललं असं बोलल्यासारखं करतायत ते करून असं तोंडाने काय काय सांगतायत. तर राकेश बघा कसा हसतोय त्यांच्याकडे बघत असं खुनशी नजरेनं. तर ईश्वरी आता म्हणते बाबा तुम्हाला काही बोलायचं आहे का, मला सांगा, असं म्हणत नाही. ईश्वरी सुद्धा धावत पळत आले. बोला ना बाबा असं म्हणत ईश्वरी म्हणते. आणि त्यामुळे काय होते बाबा पॅनिक झाले. तर हे सगळं जे काही चाललंय अर्णव ना त्या खिडकीतून बघत असतो. तर प्रेक्षकांनो राकेश ना अर्णवकडे पण खुनशी नजरेनं बघतो एकदम. आता काय बोलायचं असेल बाबांना हा प्रश्न ईश्वरीला पडलाय. तर प्रेक्षकांनो इकडे राकेश आणि अर्णव दोघं त्या खिडकीतून एकमेकांना टशन देतात. आता बघा या राकेशचा किती कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो आणि अर्णव बिचारा मात्र आता तसाच राहिलाय. प्लॅन फसलाय पण अर्णव पुढे नवीन प्लॅन करेल असं म्हणायला हरकत नाही. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांनो अर्णवनं आता त्या तिथून आला आणि म्हणतो मी सिंदूरचे बाबा, मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते पण मला ते समजत येत नव्हतं, त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं असं मला का वाटत होतं, असं इकडे अर्णव म्हणत होता. आणि प्रेक्षकांनो तो त्याच विचारात चाललं. त्या राकेशचं आता बरं झालं त्याच्याकडे बघून त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं असं इकडे अर्णव विचार करतोय पण मला ते समजलं नाही. डॅम इट, म्हणजे मला काय बोलायचं असं स्वतःवरच त्यानं राग काढलाय बरं का. आता जोरात मारून घेतोय तो स्वतःला. आणि आता त्या बाबांचे जे काही हल्लेले पाय होते किंवा त्यांना काहीतरी सांगायचं, ही जी खूण आहे ती त्याला सारखी आठवते त्याला अर्णवला. आणि तो म्हणतो ह्या असासारखं हेल्पलेस मला कधी वाटलं नव्हतं. त्या राजेशला एका सेकंदात एक्सपोज करू शकतो मी, पण कधी ताईसाठी, कधी मी सिंदूरसाठी आणि आता मी सिंदूरच्या बाबांसाठी मला गप्प बसावं लागणार आहे असं इकडे अर्णव म्हणतो. पण पुढे पण म्हणतो मी असाच हेल्पलेस नाही राहू शकत. आणि मग तेव्हा पुन्हा तंद्रीत पुढे जातो आणि काहीतरी करावं लागेल असं म्हणतो. तोपर्यंत तिथे ना गणपती बाप्पाची मूर्ती दिसते त्याला तिथनं कॉरिडॉरमधून जाताना आणि तो त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर जाऊन उभा राहिला. तर प्रेक्षकांना तो नुसता जाऊन असा उभा राहिलाय बरं का, बाकी काही बोलत नाही. गणपती बाप्पाशी तो असा बघत एकटक उभा राहिलाय. तोपर्यंत ईश्वरी येते त्याच्याजवळ आणि ती काय बोलते बघा, कारण ती त्याला तिथे उभं असताना बघते आणि म्हणून ती त्याच्या जवळ येते आणि म्हणतो आपण आपल्या माणसांची कशी काळजी घेतो किंवा काळजी करणं काय असतं हे तुम्ही बघितलंत ना, असं विचारते अर्णवला. आणि म्हणते बघितलंत ना राकेशजींना माझ्या बाबांची किती काळजी आहे ते, आणि एक तुम्ही आहात की जे त्या माणसाबद्दल माझ्या मनामध्ये जहर भरत होता. तर अर्णव म्हणतो बरं झालं बाहेर भेटलीस मला, आता मी जे सांगतोय ते नीट ऐकून घे. तो राकेश नायर, तर लगेच ईश्वरी म्हणते होणारा नवरा आहे माझा, मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही असं सांगते बरं का, दावात बोट बीट दाखवून. अर्णवचं काही ऐकून घ्यायला तयार नाही पोरगी आणि तिकडनं निघून गेली आहे. तर इकडे प्रेक्षकांनो अर्णव नुसता असा गणपती बाप्पाकडे बघत बसतो आणि म्हणतो मी सिंदूर काहीही झालं तरी त्या राकेशची तुझं लाईफ मी त्याला डिस्ट्रॉय नाही करू देणार. तर प्रेक्षकांनो राकेश आत्ता परत बाबांच्या जवळ गेला आणि तो सासरे बुवा ओ सासरे बुवा ओ सासरे बुवा असं हाका मारतोय बरं का. ते डोळेच उघडत नाही आहेत आणि गचकला की काय म्हातारा असं म्हणत मशीन वगैरे चेक करतो तो राकेश लगेच. आणि एक म्हणतो सासरे बुवा उठाओ सासरे बुवा, असं चाललंय त्याचं नाटक कसं बोलतोय बघा त्या राकेश. बाबाने डोळे उघडलेत आणि त्या राकेशकडे बघतात. राकेश म्हणतो काय परफेक्ट वेळेवर आलो मी आज, 1 सेकंद जरी उशीर झाला असताना तर आज म्हणजे हे सगळं अवघड झालं असतं असं म्हणून राकेश इकडे बोलतोय. आणि आता तो बाबांकडे बघून म्हणतो काय अवस्था झाली हो सासरे बुवा तुमची.
नाही म्हणजे एरवी अगदी एवढ्या उत्साहामध्ये हसत हसत स्वागत करायचा तुम्ही माझं, पण आता बघा तुमचं काय झालंय. दरवेळी चहा बनवून द्यायचाच तुम्ही मला. इतकं हसरं उद्योगी व्यक्तिमत्व तुमचं होतं आणि आता तुम्ही कशा झालात, काय अवस्था झाली आहे तुमची, असं एकदम तो म्हणतो परत एकदा. आणि म्हणतो मला वाचवण्यासाठी, असं एकदम म्हणतो पुढे. आणि आता प्रेक्षकांनो बाबांचे पाय तरीसुद्धा जोरजोरात हलतात बरं का राकेशला बघून. तर राकेश म्हणतो लगेच, हे शांत व्हा, कशाला उगीच चिडताय तुम्ही. हार्ट अटॅक येईल तुम्हाला, जायचात वर. तशी नाही गेलात तर तुम्ही बरंच आहे म्हणा, पण थांबा थोडा वेळ, असं इकडे राकेश बोलतोय बरं काय बाबांना. आणि म्हणतो पण काळजी करू नका हा सासरे बुवा, की मी आहे ना, असं म्हणतो तो एकदम. आणि जावई मी होणारा तुमचा, असं बोलतोय तो. जावई म्हणजे कुटुंबाचा रक्षण करता काय, बरोबर आहे ना, असं इकडे राकेश विचारतो. आणि म्हणतो सगळं सांभेन मी व्यवस्थित सगळं, तुम्ही फक्त हे असे छान पडून राहा, म्हणजे मलाही टेन्शन नाही आणि तुम्हाला सुद्धा टेन्शन नाही, असं इकडे राकेश म्हणतो. आणि हसतो. काय असं विचारतो. आणि म्हणतो मी तुमच्या मुलीशी लग्न केल्यानंतर आणि तुम्ही देवाघरी गेल्यानंतर मी तुमचं घर आहे नाही ती तुमची सगळी प्रॉपर्टी अगदी व्यवस्थित बळकावेन. आणि म्हणतो वचन देतो, जावई आहे मी, रक्षक आहे, असं वगैरे म्हणतो. आणि स्वतःशीच किनी खुनशी हसतोय तो. आणि चक्क बाबांच्या डोक्यावर असा हातबीत ठेवलाय बरं का त्याने. आणि म्हणतो आराम करा, एवढंच सांगतोय तो. या राकेशचं ना खरंच काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे. बिचारी अंजली तिथे ना कशी बेशुद्ध होऊन पडली आहे बघा चक्कर येऊन. तर प्रेक्षकांनो बाबा मात्र असे सुन्न होऊन बसले बरं का. त्यांना धड बोलता येत नाही, त्यामुळे सगळं अवघड झालंय त्यांचं. आणि आता या परिस्थितीतून बाबा कसे मार्ग काढतात ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे अविनाश मामा इकडे तिकडे फेरा मारतायत. तोपर्यंत अर्णव आलाय तिथे. अविनाश मामा विचारतात अर्णव काय झालं, बोललास का तू. आणि मग त्याच्यानंतर अर्णव जे काही सांगतोय ते बघून मामा शॉक झालाय बरं का. अर्णव म्हणतो नाही मामा, समहाऊ तो राकेश सुटला तिथून आणि तो पोचला इथे लास्ट मोमेंटला, असं अर्णव सांगतो. तर अविनाश मामा म्हणतो काय, असं कसं सुटला तो, आणि इथे आलाय तो. तर तोपर्यंत प्रेक्षकांनो राकेश आलाय बरं का पाठीमागून. आणि तो म्हणतो हो ना, अगदी वेळेत आलो माझ्या अंजलीसाठी मी. आणि मग ना नाटक चालू झालं. तो अंजलीच्या डोळ्यासमोर इथे येतो आणि कशी आता हिची तब्येत, रडायचं नाटक करतोय. आणि म्हणतो आणि असं ॲडमिट का करावं लागलं तिला वगैरे, धावत पळत मी इथे पोचलो, मग आपण काय झालं आपल्या अंजलीला, ती अशी बोलत का नाही आहे. तर लगेच अर्णव म्हणतो अविनाश मामाच म्हणतो तुझा हा अभिनय ना राखून ठेव नंतर करण्यासाठी काहीतरी. आणि आता औषधांच्या इफेक्टमुळे गाढ झोपली आहे ती आता, असं इकडे अविनाश मामाच बोलत आहेत बरं का राकेशला. आणि म्हणतो बाय द वे तिला काहीही झालेलं, असं इकडे ना अविनाश मामा राजेशला सांगतात. आणि मग बघा राजेश का म्हणतो हो केला मी अभिनय, असं म्हणतो खोटा केला मी अभिनय, पण आता काही झालं नसलं त्या म्हणजे अंजलीला, पण पुढे जाऊन होऊच शकतं नाही का, अशी धमकीच देते बरं का अंजलीबद्दल राकेश इथे. आणि मग मामा आणि अर्णव बघायला लागतात. आणि औषधांशिवाय सुद्धा गाढ झोपू शकते ती, असं इकडे राकेश म्हणतो. आणि म्हणतो इतकी गाढ की परत कधीच उठणार नाही, तर मी तुला मारून टाकीन, असं अर्णव म्हणतो. तर चिल ब्रो, असं राकेश म्हणतो. आणि म्हणतो मला म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होत नाहीत, मनातल्या सगळ्या इच्छा, असं राकेश अर्णवला म्हणतो. आणि म्हणतो शेवटचं सांगतोय मी तुला आता की हे सगळं तू थांबव, असं इथे अर्णवला राकेश पुन्हा एकदा म्हणतो. आणि म्हणतो एवढं काय काय करताय, पण जमतंय का काही तुम्हाला, असं विचारतो. आणि नाही ना, असं म्हणतो. आणि जरा डोकं वापरा आणि ना आता थांबवा हे सगळं, असं राकेशनं म्हटलंय. तर प्रेक्षकांना अविनाश मामा आणि अर्णव दोघं जण असे ना खुन्नस दिल्यासारखे अजूनही बघतायत. काय आहे ना, मला व्हायलन्स आवडत नाही रे राजा, माझ्या मेहुणे, असं लगेच इकडे राकेश म्हणतो. आणि म्हणतो काय म्हणतात रे तुझ्या इंग्रजीमध्ये त्या, हां की म्हणजे लिव्ह अँड लाईव्ह, लेट लिव्ह म्हणजे जगा आणि जगू द्या, असं त्याला म्हणायचं इकडे राकेशला, अर्णवला. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे. ते अर्णव या प्रश्नाचं उत्तर कसं देणार किंवा कसं या सगळ्यातून बाहेर पडणार, ते तुझ्या बहिणीला जगा आणि जगू द्या, असं इकडे राकेश पुन्हा एकदा म्हणतो. त्यामुळे अर्णवचा चेहरा जरासा पुन्हा एकदा बारीक झाला आहे, कारण शेवटी काय आहे ना, बहीण आहे एका बाजूला आणि तिची काळजी आहेच, तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी आहे. आता पुढे काय घडणार, अर्णव या सगळ्यातून कसा बाहेर पडणार, तो कसा उत्तरं देणार सगळ्या परिस्थितीला, ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ईश्वरीचे बाबा अजूनसुद्धा ईश्वरीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. ईश्वरी विचारते की मी तुम्हाला बोलता येत नसेल तर कागद पेन आणून देऊ का, असं म्हणून, आणि तुम्हाला सांगायचं का, असं विचारते ती. आणि इकडे अर्णवला इकडे राकेश म्हणतो की पुढच्या 15 दिवसात लग्न करण्याचं, म्हणजे पुढच्या 7 दिवसात लग्न करायचं तुला आवडण्याशी, आणि मला मी सिंदूरशी त्या लग्न करायचं आहे, असं सांगतोय. बघूया काय होणार. सबस्क्राईब करा.